इकडे 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय असा आरोप भाजपने केलेला आहे। यावरती अमोल कीर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली। आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, त्याला प्रचारासाठी बोलवले नाही असं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलंय। मला असं वाटतं भाजपवाल्यांचं भरपूर लक्ष आहे माझ्या रॅलींवरती आणि माझ्या कामावरती, म्हणजे आम्ही कुठेतरी पुढे आहोत असं मला वाटतं। आणि एखादा प्रचार चालू असताना त्या रॅलीमध्ये कोण असतं कोण नसतं ह्याच्यामध्ये जे कोणी बाहेरनं येऊन सत्कार करतात किंवा आम्हाला भेटतात ते काय आम्ही काय त्यांना बोलवत नाही, ते स्वतःहून येत असतात। आणि मला असं वाटतं की आम्ही काय कोणाला अशा व्यक्तींना बोलवलं नव्हतं, मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही। आणि मला असं वाटतं की एवढंच जर का लक्ष त्यांनी ठेवलं असतं, म्हणजे ज्यांनी कोणी ट्विट केलं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये आपण लोकांना काय कमिटमेंट केल्या होत्या, त्या कमिटमेंट पूर्ण झाल्यात की नाही झाल्या आहेत, त्या झाल्या नसतील तर आता लोकांना उत्तर द्यायची नाहीत त्यांना। म्हणून अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार करण्याचं काम भाजपवाल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेली आहे। 93चा बॉम्ब ब्लास्ट मुंबईकर विसरलेले नाहीत। आजही मुंबईकर त्या ब्लास्टच्या आठवणीने भावुक होतात, दुःखी होतात, कारण मुंबईकरांनी खूप गमावलंय त्या दंगली आणि त्यानंतरच्या ब्लास्टमध्ये। आणि अशा वेळी मला आज खरंच बाळासाहेब ठाकरेंची पण आठवण होते। आज त्यांचा आत्मा तळमळत असेल, कारण त्यावेळी मला आजही आठवत आहे की त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतली होती, मुंबईकरांचं रक्षण आम्ही करू। त्यांनी शिवसेनेकडे आदेश दिले होते आणि आज मतांच्या राजकारणासाठी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे अशा प्रकारे कुठल्या आरोपीच्या सोबत जात असतील, त्याला प्रचारात घेत असतील, तर तो मुंबईकरांवरती झालेला हा धोका आहे, मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे। तर हा इक्बाल मुसा नेमका आहे तरी कोण, आपण जाणून घेऊयात। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला हा गुन्हेगार आहे। दोषी इक्बाल मुसाला टाडा न्यायालयाकडून 10 वर्षांची शिक्षा सुद्धा झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।